किती पैसे हवेत तुला? बाबा पैसे मागे चंदू माझ्याकडे एकदा पैसे मागायला आला होता, पण तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते, खरंच नव्हते. पण आज त्यांनी तुला पैसे मागायला पाठवलं. बाबा मी इथे आली आहे यांना माहित नाही आहे, आणि मी इथं पैसे मागायलाही आलेली नाही. मग पैशा व्यतिरिक्त काय मदत करू शकता तुम्ही मला? जे काय आहे ते स्पष्ट बोल राधा. बाबा पैशाची चणचण कशामुळे भासते? यांची कमाई कमी पडते म्हणून. यांना अजूनही म्हणावं तितकं धंद्यात यश मिळत नाहीये. कसं मिळणार यश त्याला सांग मला. मुळात त्याचं शिक्षण कमी आहे, मेहनत घ्यायची त्याची तयारी आहे, पण वृत्ती चंचल आहे त्याची. कोणी सांगितलं या बाजूला जा तिकडे धावतो, कोणी सांगितलं तिकडे जा तिकडे धावतो. असं नाही चालत धंद्यात. बाबा यांचा कान पिळायचा तुम्हाला अधिकार आहे, मला तो नाहीये. मला एखादी गोष्ट पटली नाही तर मी बोलते, पण तरीही त्यांनी तेच करायचं ठरवलं तर मी साथ देते. आजही मी तेच करायला आलीये बाबा. मला काम हवंय. काम? मी डबल ग्रॅज्युएट आहे, शिवाय मला काम करण्याचा एक्सपिरियन्स आहे, आणि मी माझं स्वतःचं शिक्षण सुद्धा मुलांच्या शिकवण्या घेऊन पूर्ण केलंय. तुम्हाला माहिती आहे, तुमच्या ओळखीनं मला 4 शिकवण्या मिळाल्या तर माझी फार अपेक्षा नाहीये बाबा. एक 5-7 हजार सुटले तरी खूप झाले. तू जर नोकरी करायचं ठरवलंस तर प्रथमेशचं काय? त्याची काय सोय करणार? इतके दिवस मी त्याच्यासाठीच घरी बसून होते, पण आता काहीतरी पर्याय शोधावाच लागेल. बघूया, एखादी सकाळी येऊन संध्याकाळी जाणारी बाई मिळाली तर मी मॅनेज करीन. ते सगळं करावंच लागेल मला, आणि घरबसल्या शिकवण्या करणार असेल तर तोही प्रश्न येणार नाही. बस तू फ्रेंच घेऊन नेहमी झालीस ना? हो. आता याला योगायोग म्हणायचं की नाही मला माहित नाही, पण आमच्याकडे यंदा 11वी आणि 12वीला फ्रेंच शिकवणारे ज्या सरवदे मॅडम आहेत ना, ते यावर्षीपासून येणार नाहीयेत. एक तर त्यांचं वयही झालंय, शिवाय त्यांना स्पॉन्डिलिटिस आहे. थोडक्यात शास्त्री क्लासेसमध्ये यंदा 11वी 12वीला फ्रेंच शिकवणारं कोणीही नाही. तेव्हा मदाम शास्त्री, आपलं काय मत आहे ह्याच्यावर? बाबा मी म्हणजे 11वी 12वीच्या मुलांना शिकवण्याचा मला काहीच अनुभव नाही आहे. मी एक चांगला शिक्षक आहे, आणि मी एक चांगला शिक्षक ओळखू सुद्धा शकतो.
ज्या तऱ्हेने तू प्रथमेशला शिकवतेस त्यावरून माझी खात्री आहे तू एक चांगली शिक्षिका आहेस. तेव्हा तुमची जी काही फ्रेंचची पुस्तकं असतील बासनात बांधून अडगळीत टाकलेली ती बाहेर काढा, त्याला स्वतःला ब्रशअप करा आणि कामाला सुरुवात करा. घाबरू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. पण एक मात्र आहे, माझी सून म्हणून तुला मी खास सवलत अशी काही देणार नाही. पण बाबा मला यांना विचारावं लागेल. नाही बोल ना, जरूर बोल. मग काय म्हणतो ते, मग आपण व्यवहारासंबंधी बोलू. आणि तू खरंच हे काम करणार असशील तर प्रथमेशसाठी कोणी तिराईत बाई शोधायची गरज नाही. रोज सकाळी त्याला आपल्या घरी सोड. वसुधालाही खूप आवडेल. आणि जोपर्यंत शुभ्रा इथे आहे. हो, त्या दोघांचं खूप छानच सूत जमलंय. वसईहून फोन येतो ना तिचा. ठीक आहे, बोल चंदूशी, काय म्हणतो बघ. राधा, तुला एक सांगू, चंदूने अजूनही जर प्रयत्न केला, मला एक गोष्ट कळत नाहीये, हे तुझ्याकडे मी का बोलतोय. गेल्या 32 वर्षामध्ये चंदूच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला नाही, तो आत्ता पडणार आहे का. बाबा असं नका बोलू. मला विश्वास आहे एक दिवस हे नक्की यशस्वी होतील. खरंच तुला असं वाटतं. तसं झालं ना तर ते त्याच्यापेक्षा तुझं यश जास्त असेल. तुझ्या कुटुंबावरचं सावट अजूनही दूर झालेलं नाहीये. अजून बरीच मेहनत घ्यावी लागेल मला. कृपा करा महाराज, काही करा, पण आम्हाला यातून सोडवा महाराज. मागे एक पूजा घालायला सांगितली होती, घातली नाहीच. हो, मी हरकत नाही, हरकत नाही. आता त्र्यंबकेश्वरला जाऊन 3 दिवसांचा एक विधी करावा लागेल. त्र्यंबकेश्वरला? हो, जाईन जाईन महाराज, जाईन. आपण म्हणाल तिकडे जाईन. त्याचा एक मुहूर्त असेल, तो मी तुला सांगेन. तिथे जाऊन विधी कोणाकडून करून घ्यायचा हे देखील मीच सांगेन तुला. आणि हो, आणखीन एक गोष्ट. काय महाराज? तूर्तास काळ्या रंगापासून सावधान. म्हणजे काळा रंग वर्ज करून टाक तुझ्या घरातून. श्रीराम 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 श्रीराम. मालक, मी निघतो. कुठे निघालीये स्वारी? देवळात. आज उत्सवाचा शेवटचा दिवस नाही का? जागरण करायचंय देवळात. मी पहाटेच येत. अरे हो, तू तिथला महत्वाचा कार्य करतायस नाही का? नुसता महत्वाचा कार्यकर्ता नाही मालक, आयोजन समितीचा या वर्षीचा कार्यवाह आहे मी. वा वा वा. तरीच गेले काही दिवस घरातली कामं करायला वेळ मिळाला नाहीये साहेबांना. मालक, मी घरची कामं करूनच जात होतो. हो का? पार्वती वहिनीच्या फोटोची फ्रेम गेले काही दिवस तशीच पडून आहे. ती दुरुस्त करायला कधी वेळ मिळणार आहे कार्यवाह साहेबांना? चुकलो मालक.
उद्या 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 नक्की करून आणतो. या सगळ्या कामातून उद्या मोकळीक मिळेल मला. ठीक आहे, उद्या न विसरता ते काम करायचं. हा, येऊ. या. कार्यवाह. मालक, आता रे काय? रागावणार नसाल तर एक गोष्ट सांगायची होती. आधी सांग, मग ठरवीन रागवायचं की नाही ते. काल सोपान आजोबांचा पाय खूपच दुखत होता. सारखे दुपारपासून माझ्या मागे लागले होते, मला मला दारू आणून दे म्हणून. श्रीराम. म्हणजे याच्या आधी त्यांनी कधी अशी मागितली नव्हती माझ्याकडे. पण मग मला वाटलं त्यांना फारच दुखत असेल. म्हटलं ती प्याल्याने त्यांना बरं वाटत असेल तर, म्हणजे त्यांना तसं वाटणार असेल म्हणून मग दिलीस आणून. हो मालक. अरे मग त्यात एवढं खजील होण्यासारखं काय आहे? नाही, मला वाटलं तुम्ही रागवाल. अरे वेडा आहेस का तू? त्यांना सवय आहे, गरज आहे त्यांची ती. ठीक आहे, पण काळजी घे हो. नाही ते रोज रोज तुला या उद्योगाला लावतील आणि रोज तुला त्या गुत्त्यावर जाणं आवडणार नाही, हे माहिती आहे मला. ठीक आहे, तू निघ. देवळात वाट बघत असतील लोक कार्यवाह साहेबांची. येतो. श्रीराम श्रीराम. आज राधा आली होती क्लासमध्ये. क्लासमध्ये? कशाला? म्हणजे मला काहीच बोलली नाही ती. काय त्यांची पैशाची अडचण असतेच सतत. आणि आपल्या चंदूचे व्यवहार सगळे धेड गुजरी. कसा बसा गाडा उठते बिचारी. मग आपल्याकडून काही मदत? जी करायला हवी होती ती केली. किती दिलेत? आत्ता कुठे, पगाराच्या दिवशी मिळतील. म्हणजे राधा आपल्या क्लासेसमध्ये शिकवणार आहे फ्रेंच. अरे वा. मुळात ती पैसे मागायला आलीच नव्हती, काम मागायला आली होती. हा फरक आहे तिच्यावर आणि चंदूमध्ये. चंदूचं कसं आहे माहिती? इथे खड्डा पडलाय ना, दुसरीकडची माती उपसा आणि इथे भरा. अरे पण तिथे खड्डा पडतो त्याचं काय? 1760 उद्योग करून झाले, नाही मिळालं यश. याच्यात तरी काहीतरी शहाणपणा शिका ना. त्याला सांगतोय अरे बाबा जरा नोकरी शोध, एखादी नोकरीचं राहू दे. मी त्याला म्हटलं अरे नुसता ग्रॅज्युएट हो रे तू. हो, नसतं एखाद्याच्या नशिबात शिक्षण. अरे मान्य आहे ना, सचिन तेंडुलकर सुद्धा ग्रॅज्युएट नाहीये, पण त्याच्यामुळे त्याचं अडलंय का? त्याच्या क्षेत्रात तो टॉपलाच गेलाय ना. मग त्याचा आदर्श ठेवा ना. तो ग्रॅज्युएट नाहीये याचा आदर्श ठेवायचा नाही. अरे 12व्या 13व्या वर्षीपासून तो पोरगा बिचारा ढोर मेहनत करतोय, त्याचा आदर्श ठेवा. तुम्ही आता उगीच चंदूवर घसरू नका. आपण राधाबद्दल बोलत होतो. तिला चंदू सारखा नवरा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तिचा. अहो, तुम्ही उगीच काही म्हणाल तर मी नाही ऐकून घ्यायची. आता नसेल मिळालं त्याला यश म्हणून काय अगदी ओवाळून टाकायला नको त्याला. आणि मेहनत काही कमी केलेली नाहीये त्यांनी. हीच मेहनत त्यांनी चांगलं शिकून नोकरी शोधण्यामध्ये घेतली असती ना, आज कुठल्या कुठे गेला असता तो. माझाही जीव तुटतो त्याच्यासाठी. त्याला बोलताना की मला फार आनंद होत नाही.
पण माणसाने स्वतःच्या मर्यादा ओळखाव्यात. चंदूकडे बुद्धी आहे, मेहनत घ्यायची तयारी आहे त्याची, पण स्वतःचा बिझनेस उभा करायचा असेल तर त्याला लागणारी विजन त्याच्याकडे नाही, हे त्याने ओळखलं पाहिजे. स्वतःचा बिझनेस करायचा आहे ना, 5 वर्ष पुढचं बघता आलं पाहिजे माणसाला. त्यातून याचा स्वभाव तापट. त्याच्या स्वभावावरती अंकुश ठेवून त्याची क्षमता योग्य मार्गाने नेणारा कोणी माणूस भेटला ना तर हा यशस्वी होणार, एरवी नाही. आणि म्हणून मी म्हणतो की त्यांनी नोकरी करावी. बाकी हे सगळं तुला सांगण्यामध्ये काय अर्थ आहे? त्याच्या डोक्यात प्रकाश पडला पाहिजे ना. नशिबाचा भागही असतो. मागे मी चंदूला देवाचंही करायला सांगितलं होतं. आता करतो की नाही कोण जाणे. कुसुमवंश म्हणत होत्या की हे काय सांगू तुझी कुसुम? वसुधा, मी तुला बजावून सांगतोय, कुसुमच्या नादी लागायचं नाही. अहो नाही, तसं काही नाही, पण त्या म्हणजे मलाही असं वाटतंय की आता इथे या घरात आल्यापासून सगळ्या विचित्रच गोष्टी घडायला लागल्यात ना. म्हणजे असं वाटतं की नाही मानवलंय हे घर आपल्याला. काहीतरी काय बोलतेस तू? चंदूचा काय संबंध इथे? मुळात चंदू या घरात राहत नाही, तेव्हा हा संबंध येतच नाही. आणि इथे आल्या आल्या आपण वास्तुशांत केली होती ना. हो. आणि हे बघ, आपल्या मानवो किंवा न मानवो, आपण याच घरात राहणार, निदान या घराचं 2 फिटेपर्यंत तरी. अहो हो, ते झालंच. मी फक्त काय म्हणत होते की कुणाला तरी विचारून एखादी शांत वगैरे. वसुधा, तुला बजावून सांगतोय मी, पुन्हा त्या कुसुमच्या नादाला लागायचं नाही म्हणजे नाही. अहो पण बस, यापुढे या विषयावरती चर्चा नाही, बंद. पुन्हा जन्म घेतलात ना तरी माझ्या तळतळाटाने तडफडून मराल. नाहीतर मी जिवंत गाडीन तुम्हाला. हे महादेव, तुझी बायको ती पार्वती चालेलो, माझ्या इंदूला माझ्यापासून हिरावून घेतली. कसं सांगू मी इंदू तुला, कसं सांगू इंदू? ओपा, कोण आहेस तू? कोण आहेस तू? मागे जा, पुढे येऊ नको, पुढे येऊ नकोस. पुढे आलास तर जीव घेईन मी तुझा. पुढे येऊ नको.